असू द्या किंवा तो कसाही असू द्या, आई बापाची पुण्य जर मागा असेल ना तर एखाद्याचं नशीबच उजळतं. त्याला लोकांनी किती नावं ठेवू द्या, किती शिव्या देऊ द्या, फक्त आपल्या मागे आई बाबाची पुण्य असावी लागते. मागच्या 2-4 आठवड्यापासून महाराष्ट्रात बऱ्याच जणाला सूरज चव्हाण हे नाव माहिती झालं. बिग बॉस हा खेळ माहिती झाला. आतापर्यंत शिव्या देणारे लोक त्याचं कौतुक करू लागले. का कौतुक करतायत त्याचं माहित आहे. बिग बॉस मध्ये तो चांगला खेळतोय म्हणून नाही, तो नीतिमत्ता स्वच्छ ठेवून वागतोय म्हणून. कुठल्या खेळणाऱ्या त्या आया बहिणीला तो हात नाही लावत, स्पर्श होऊ देत नाही. एखादीनं राखी बांधली तर तिच्या पाया पडतोय, आदर देतोय, माय मावल्यांचा सन्मान करतोय. त्याचे विचार शुद्ध आहेत, स्वच्छ आहेत. पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक सिद्ध झालं त्या बिग बॉसच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आजही महाराष्ट्रात ताकदीला किंमत नाही, महाराष्ट्रात हिमतीला किंमत आहे. त्या सूरज चव्हाणच्या निमित्तानं एक सिद्ध झालं. आजही महाराष्ट्रात कपटी भावनेला किंमत नाही. ऐका माझ्या दादानो, स्वच्छ मनाला आणि स्वच्छ नीतीला किंमतच आहे. असंच मन या तीनही पोरांचं आहे. स्वच्छ मन, स्वच्छ राजकारण, राजकारणाबरोबर समाजकारण. आणि म्हणून तर आज एवढे सगळे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं मैत्रीचं नातं आहे. माझी एक विनंती आहे सर्वांना, एखाद्या कुटुंबानं जर आपल्यासाठी काही केलं असेल तर आपणही त्या कुटुंबाचं देणं लागतं. दादांची पुण्याई फळाला आली म्हणून आज एवढा समाज गोळा झाला. तुम्हाला हे विश्व निर्माण करता आलं. आज कितीतरी उपकार आहेत दादांचे. तुम्हालाही माहिती नाही दादानं गावाकडे किती लोक जोडलीत. तुमचं मोठेपण, तुमचं श्रेष्ठपण मला मान्य आहे साहेब. तुम्ही कर्तृत्ववान आहात. राजकारण तुम्ही कधी केलं नाही, समाजकारण करत आलात. पण गाव तुमचं राजकारण, तुमचं समाजकारण याही पेक्षा त्या गोष्टीला जास्त किंमत देते. दिवस उगवायला नाथाच्या मंदिरातलं धर्मकारण. तुमचं राजकारण, तुमचं समाजकारण याही पेक्षा सगळ्यात मोठा वाटा सिंहाचा कुणाचा असेल तो दादाचा. अख्खं गाव जागं होत होतं दादांच्या तिथं जाण्यानं. एवढा सोन्यासारखा माणूस होता. मला एक वैरी दाखवा या माणसाचा. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. अजून 1-2 वर्ष टिकले असते ना दादा, कळालं असतं स्वतःच्या कुटुंबाची किंमत, स्वतःच्या लेकरांची कर्तबगारी. कळाले असते साहेब, कळाले असती पोरगी, कळाले असती नातवंड. कळ्या आईशी बेईमानपणानं कधीही न वागणारा बाप आणि प्रामाणिकपणानं वागणारा पोरगा, हे कळालं असतं गावाला. दुःख त्याचं आहे. कुडामेडीतनं दिवस काढले, त्रासात जगले आणि सुखाचे 4 दिवस आले तर बापासाठी बरंच काही करू वाटत होतं. पण ती सेवा करून घ्यायला बिचारे थांबले नाहीत. बाप तलवालोचनी सुखा झाले ओ साजनी, रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले हो साधनी. रूप पाहतालोचनी सुख झाले हो साधनी. तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा माधव बरवा. म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. दूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. आगर
सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम जय जय राम याजसाठी केला होता अट्टहास साठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया कवतूक वाटे झाली यावेचा कवतुक वाटे झाली यावेचा कवतूक वाटे झाली यावेचा कवतुक वाटे झाली यावेचा नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगलाचे तेने गुणे नाम मंगलाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय सद्गुरु संत बाळू मामा महाराज की ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की बोलो रे भाई सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज की नम पार्वती पते हर 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 महादेव बार घुमाई बार घुमाई टाळी 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 विठोबा वैकुंठवासी विठोबा शेळके अर्थात आमच्या सर्वांचे लाडके दादा पाठीमागच्या वर्षी दादांचं देहावसान झालं वैकुंठाची प्राप्ती झाली इहलोकीची यात्रा थांबवून आपल्या मोक्षाच्या प्राप्तीकरता ते विराजमान झाले पुनर्मित्रम पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्महीयेत तत्सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा गेलेलं धन गेलेली संपत्ती गेलेला पैसा गेलेली जमीन माणसाला पुन्हा मिळवता येते माणूस मात्र पुन्हा मिळवता येत नाही दादांचे भाऊ तीनही मुलं अण्णासाहेब ज्ञानदेव दादा दत्तात्रय दादा
आदरणीय संगीताताई, सर्व मुलं, नातवंड आणि परिवार पाहण्याचा प्रयत्न केला तरी इथून पुढे दादांना आता पाहता येणार नाही. काय पाहायचं ते फक्त फोटोत पाहावं लागतं. हे दुःख उराशी बाळगलेलं असताना सुद्धा आजच्या या नामसंकीर्तनाच्या कीर्तनाच्या निमित्तानं सेवेकरता निवडलेला अभंग, दादांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणारा, दादांचा हा सोन्याचा जीवन प्रवास आपल्या समोर उलगडून सांगणारा महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगातील पहिली चाल महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध गायक माझे बंधू हरिभक्तपरायण तुषारजी महाराज गाडे आणि आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या तालुक्याचं परिसराचं पंचकृषीचं भूषण महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य तथा मृदंगाचार्य माझे धाकटे बंधू आदरणीय सचिनजी पवार सुतार आणि या दोघांनाही ज्यांच्या मृदंगावरती साथ आहे, ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण आदरणीय ऋषिकेशजी महाराज कदम, या तिघांच्या साथीने अभंगाची पहिली चाल होणार आहे. दादांनी उभ्या आयुष्यात काय केलं या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणारा आजचा अभंग, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी केला, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, अगणित तिने पावलो विसावा, अगणित तिने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निशतीने पावलो विसावा, आता निशतीने पावलो विसावा. दिया धावा, धावा, धावा.
गुंडलिया धावा 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 गुंडलिया धावा दृष्टिया कुंडल हे गुंडलिया धावा हे गुंडलिया धावा तृष्णे आता निशंतीने हास शेवटचा दिस गोड व्हावा आता निशिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची अभंग तुकोबरायांचा आणि अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्या समोर स्वतःचा सानुभव व्यक्त करतात. साधूचा अनुभव जगाच्या फायद्याचा, आपला अनुभव जगाच्या तोट्याचा. साधूचा सहज बोलण्यात प्रेम आहे, आपल्या सहज बोलण्यात तिरस्कार आहे. साधूनं सहज बोललं तर माणसांचा उद्धार आहे, आपल्या शब्दाला उद्धार नाही धार आहे. साधूमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? साधूचा प्रपंच सुद्धा देवाला परमार्थ दिसला, आपला परमार्थ सुद्धा देवाला प्रपंच दिसू राहिला. साधूनं भगवंताचं केलेलं वर्णन देवाला आवडलं यात काय नवल आहे? साधूनं देवाला शिव्या जरी दिल्या तरी देव गोड मानून घेत होता. पंढरपूर गजबजलेलं चंद्रभागेच्या वाळवंटाला वारकऱ्यांची जनदाटी झालेली. अरुणोदयाच्या वेळेला सूर्यप्रकाशाची किरण, त्या सूर्याची किरण मंदिरात डोकावत होती, विठ्ठलाच्या पायाला अभिषेक घालत होती. पहाटेचा मंद मंद वारा वाहून झाला होता. लाखो लोक जनसागर पंढरपुरात उसळला होता आणि जगाचा मालक जनाबाईच्या शिव्या खात गप्प उभा राहिला होता. जनाबाई देवाला शिव्या देत होती. बसलेले जरा ऐका. आपल्याशी तोच भांडतो ज्याचं आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम असतं. आपल्यावर अधिकार तोच गाजवतो ज्यानं आपल्यासाठी काहीतरी केलेलं असतं. आपल्याला हक्कानं शिव्या तोच देतो ज्याला आपल्याविषयी तळमळ असते. आपल्याला चार चांगल्या वाईट गोष्टी तोच सांगतो ज्याला वाटतं आपल्या जोडीदाराचं, आपल्या हितचिंतकाचं भलं व्हावं, आपल्या जीवलगाचं चांगलं व्हावं. कुणी कुणाला सल्ले देत नाही, कुणी कुणाला शिव्याही देत नाही, कुणी कुणाला उपदेश देत नाही. हे कलियुग आहे. या कलियुगात माणसाला स्वतःच्या पोराशी बोलायला वेळ नाही महाराज. पोराला सांभाळायला लागू नये, त्याचा अभ्यास घ्यायला लागू नये म्हणून अलीकडच्या युगात माणसं कॉन्व्हेंट स्कूलला भरती करतायत पोरांना. आई बापाला सांभाळायला लागू नये म्हणून वृद्धाश्रमांची व्यवस्था महाराष्ट्रात आहे. बायकोला पैसे द्यायला लागू नयेत म्हणून फोन पे तिच्या मोबाईल मध्ये. लाईट बिल सुद्धा नवरा भरत नाही, घर चालवते ना तू, तुझं तू पहा.
अशा काळात की जिथं कुणीच कुणाला मदतीला धावत नाही, एकमेकांच्या मदतीला पळत नाही, अशा काळात शिव्या कोण खाऊन घ्यायला लागलो? चांगल्या गोष्टीला जर माणसं समोर येत नसतील तर वाईटाला कशी पुढे येतील? पण जनाबाईच्या शिव्या जगाचा बाप गप्प बसून खात होता, पण माणसाला ते पाहलं नाही हो. जनाबाई काय मगाच पासून पाहतो, पहाटे 5 वाजता काकडा सुरू झाला, वारकरी पंढरपुरात गजबज दिले, दिंड्या आल्या महाराष्ट्रातनं, महाराष्ट्राच्या बाहेरनं माणसं आली, चंद्रभागेच्या वाळवंटात उभा राहायला जागा नाही, महाद्वारात पाय ठेवायला जागा नाही, गजबजलं पंढरपूर. विठ्ठलाच्या पायाला एकदा हात लावायला मिळावा म्हणून अख्खं गाव धडपडतं. माई काय हे शोभतं का तुम्हाला? काय केलं मी? उभा राहता आणि जगाच्या बापाला शिव्या देता. मालक आहे तो, त्याच्या भेटी करता धडपडणारे आम्ही आणि देवाला शिव्या देणाऱ्या तुम्ही. जनाबाई म्हणल्या तू शांत राय, तुला फक्त शिव्या दिलेल्याच दिसल्या, त्याचं भजन केलेलं नाही का दिसलं? एखाद्या माणसा करता तुम्ही 100 वेळेला चांगलं वागा, एखाद्या माणसाला तुम्ही 100 वेळेला मदत करा, त्याच्या मदतीला उपयोगी पडा, आणि एकदा तुमच्या दुर्दैवानं त्याला तुमच्याकडून मदत नाही होऊ द्या. माणसं 100 वेळा चांगलं वागलात ना ते विसरतात, आणि जिथं तुम्ही चुकीत सापडला तेवढंच लक्षात ठेवतात. याला तर कलियुग म्हणतात. माझ्या तायानो बहिण्यानो, तुमच्या जावेसाठी तुम्ही किती करा, आणि एकदा फक्त तुमच्या जावेच्या पोराला डबा द्यायला विसरा. काय होईल माहितीये का तुम्हाला? रामायण आणि महाभारत दोन्ही एकत्र गोसाळे गावात होतील आपल्या वस्तीवर. जनाबाईने शिव्या द्यायला चालू केलं. अरे अरे येट्या, मूळ मायेच्या कारट्या. एक जण धावतच आला. जनाबाई एवढ्या भारीतल्या शिव्या देता तुम्ही, याच्यापेक्षा चांगले येतात, द्या बरं. तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. हे तर प्लस मध्येच चाललं शिव्या देताना. मग एक जण माझ्यासारखा धाडसी होता, पळत पळत गेला आणि जनाबाईच्या पुढे जाऊन उभा राहिला. जनाबाई म्हणे काय सेल्फी वगैरे काढायची नाही जनाबाई? मग एक प्रश्न आहे, विचारू का? काय एवढ्या भारी भारीतल्या शिव्या देता तुम्ही? तुमचं माहेर गुरसाळे तर नाही ना? तुला कसं कळलं शिव्यावरून? मग जनाबाईनं सांगायला सुरुवात केली. जनी सांगेलो का नाव घाली माझा सका, जनी बैसली नायाला पाणी नाही साण्याला, उभा राहोनी अंगणी, उभा राहोनी अंगणी, शिव्या देते दासी जनी, दासी जनी. काय गंमत आहे, कधी कधी देवाला मालक म्हणणं आणि आपण त्याचं दास्यत्व पत्करणं हे सुद्धा चांगलं आहे हो. सगळ्याच गोष्टी मालक बनून मिळत नाहीत महाराज, कधी कधी गडी व्हावं लागते. सगळ्याच गोष्टी साहेब होऊन मिळत नाहीत, कधीतरी हातात खोरणपाटी घ्यावी लागते. सगळ्याच गोष्टी कीर्तनकार होऊन मिळत नाहीत, कधी कधी पकवाजाच्या खांद्यावर हात टाकावा लागतो, टाळकरी म्हणून उभा राहावं लागतं, नातेपुतेपासून शिंगणापूरला चालत जावं लागतं. ऐकताय ना? सगळ्याच गोष्टी काय कीर्तनकार झाल्यावरच मिळतात का? कीर्तनकार झाल्यावर तुला कीर्तन मिळतील, माणसं कमी पडतील, तुला भाव कमी पडेल, देव कमी पडेल. जनाबाईचा भाव शुद्ध होता. जनाबाई सांगू लागली, का रे शिव्या दिलेल्या पाहिल्या, भजन नाहीत का दिसली? पहाटे पहाटे उठते रात्रीच्या अंधारात. माझं वय तर आहे का 13 वर्षाची मी आहे, जात उडते मी. आताच्या पोरींना जात म्हणजे माहितच नाही. माहितीये का आताच्या पोरींना? तिला जर म्हणलं ना जाग दिदी जात्यावर जाऊन बस, त्याशी वर चढून बसायला बसली जात्यावर. तिला काय माहिती आहे कसं बसायचं? जनाबाई सांगू लागले, जात्याच्या जात्याच्या ग जात्याच्या मुखी घालिते मी मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. हा साधू मधला आणि आपल्या मधला मोठा फरक आहे सज्जन हो. म्हणून तर देवाच्या मंदिराकरता भांडणं झाली अयोध्येत. साधू हनुमंत आहेत, हनुमंताच्या मंदिरासाठी कुणी भांडलं नाही. आजही पंढरपुरात गेल्यानंतर सगळ्यात आधी दर्शनाला बारी असते साधूच्या.
आणि मग माणसं बारीत घुसतात देवाच्या. पंढरपूरला गेल्यानंतर दर्शन आधी कुणाचं? पुंडलिकाचं का विठोबाचं? पुंडलिकाचं. सगळ्यात आधी पाया कुणाच्या पडतो आपण? देवाच्या का पुंडलिकाच्या? याच्यावरून तरी कळावं देवापेक्षा साधू मोठा आहे. छोटं उदाहरण देतो. नवऱ्यापेक्षा बायकोच मोठी असते. सप्त्याची वर्गणी मागे आम्ही 8 दिवस फिरत होतो. माणसं म्हणायची तुमचं सगळं खरं आहे, 500 नाही 1000 देतो फक्त एकदा तिला विचारतो मग देतो. का? ती दास झाली. नवऱ्याला मालक म्हणाली. तुमच्या नावचं कुंकू माझ्या कपाळावर आहे म्हणाली. तुम्ही माझे कारभारी आहात म्हणाली. तुम्ही या घराचे मालक आहात. सगळं तर तुमच्याच मर्जीनं होतं, पण फक्त आपल्याला ती मालक म्हणली. म्हणून सगळ्याच गोष्टी मालक होऊन मिळत नाहीत, कधी कधी दास सुद्धा व्हावं लागतं. तुकोबराया दास झाले आणि काय मिळालं माहिती आहे तुम्हाला? देवानं विमान पाठवलं यात नवल नाही. हात धरून पण वैकुंठाला नेलं यात नवल नाही. अधिकार किती मोठा. महाराजांनी सांगितलं यात काय नवल आहे. अख्खं जग म्हणू लागलं तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले. 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 मनाने चरणी मस्तक ठेवी रे. चरणी मस्तक ठेवी आरती तुकाराम स्वामी सच्चिदानंद मूर्ती पाय माझ्याकडे लक्ष द्या गुरसाळेकर. एका पारड्यात ब्रह्म ठेवावं आणि तराजूच्या दुसऱ्या पारड्यात तुकोबऱ्यांना बसवावं. वजन जास्त कोणाचं भरलं माहितीये? देवाचं नाही, तुकाराम महाराजाचं. एवढी किंमत तुकोबऱ्यांना आहे. आणि महाराजांचा अभंग सेवेला निवडलेला आहे. ज्या निमित्तानं आपण आज सर्वजण एकत्र आलात हे निमित्त सर्वांना ज्ञात आहे. वैकुंठवासी विठोबा शेळके अर्थात आमच्या सर्वांचे दादा आमच्यातनं निघून गेले. उभं आयुष्य प्रपंचामध्ये घालवलं, परमार्थ केला. काही माणसं शून्यातनं विश्व तयार करतात. आमच्या दादांनी शून्य निर्मितीसाठी प्रयत्न केले. हे विश्व उभा केलं. तीनही लेकरं ब्रह्मा विष्णू महेशासारखी. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असणारा परिवार आहे. त्यामध्ये भरीसभर म्हणून समाजकारण हे आपल्या रक्तात रुजावं याकरता प्रयत्न करणारे आदरणीय दत्तात्रेय साहेब, साहेबांचे बंधू आदरणीय ज्ञानदेव दादा आणि अण्णासाहेब, या 3 भावंडांची बहीण आदरणीय सखूबाई, ही 4ही लेकरं जिच्या पोटी जन्माला आले त्या शांताबाई. आई शांताईच्या कपाळावरचं कुंकू अबाधित ठेवण्यासाठी तिनं कोण आधी सोडला नसेल की त्याला ती नवस बोलली नसेल. माझ्या तायानो, जगातली अशी एकही बाई नाही बरं की तिला वाटतं आपल्या आधी आपला पती मरावा. ती म्हणते मी मेली तरी चालेल पांडुरंगा, पण माझ्या नवऱ्यानं माझं मरण पाहू दे. एखाद्या शहीद जवानाच्या पत्नीला कीर्तन झाल्या झाल्या भेटा, ती म्हणत राहते मी मेले असते तरी चाललं असतं, पण माझा पती राहायला हवा होता. कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे. मुलगी माहेराला येते, मेलेल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोरून हटत नाही पोरीच्या. बाप कसाही असू द्या, अन्यथा तो कसाही असू द्या, लेकी करता देव आहे तो. माहेराला आलेली लेक सगळ्यात आधी कुणाची विचारपूस करत असेल? बापाची. दादा जेवलात का तुम्ही? काही खाल्लं का? दीदी चिंता करत जाऊ नको, माझे तुझंच बरं चाललंय. म्हातारीला हाक मारतो म्हातारा, भाकरीचे 2 तुकडे आण. लेकीच्या अंगावरून तुकडा टाक. एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकला जातो. कडाकडा बोट मोडली जातात आणि मग लेकीला गृहप्रवेश आहे. ताई मी तुमच्या भावासारखा तुम्हाला विचारतो, बाप असताना अंगावरून तुकडा टाकला जातो,
मला प्रामाणिकपणाने उत्तर द्या, दादाच्या समोर आहोत आपण. बाप मेल्यावर परत आपल्या अंगावरनं कोण तुकडा टाकतं का सांगा? आई असताना मुठभर मिरच्या ओळून फेकते, कुणाची नजर नाही लागावी माझ्या लेकीला. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन. माय विचारतो तुम्हाला, आई गेल्यावर काढतं का लेकीची दृष्ट कोणी? सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं पोरीनं, त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जाग व्हावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. हा एवढा मोठा फरक आहे. बापाची किंमत बाप गेल्यावर कळते. 3 दुःख कधीही कुणाच्या वाट्याला येऊन येत. लहानपणी आईबाप मरून येत, तरुण वयात आपला जोडीदार मरून ये, आणि म्हातारपणी मुलगा मरून ये. हे दुःख पचवण्याचं सामर्थ्य ईश्वर सर्वालाच देतो असं नाही. पण सुशलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरतः उदारवंश पुण्येनं आत्मपुण्येनं सभाग्यता. आईच्या पुण्याईनं मुलगा सात्विक जन्माला येतो, बापाच्या पुण्याईनं चतुर होतो, खानदानाच्या पुण्याईनं दानशूर होतो, आणि स्वतःच्या पुण्याईनं भाग्यवान होतो. आज 4ही लेकरं भाग्यवान आहेत. नातवंडांना आजोबाची किंमत तेव्हा कळते जेव्हा म्हातारा दिसत नाही गावाला आल्यावर. 10 रुपयाचं नाणं टेकवणारा आजोबा एका बाजूला, आणि कंपनी हजारो रुपयानं पगार देते, तो खिशात ठेवलेला पगार एका बाजूला. जेवढं प्रेम म्हाताऱ्या आजोबानं दिलेल्या 10 रुपयाच्या नाण्यात आहे, तेवढं प्रेम कंपनीनं दिलेल्या 10,000 सुद्धा नसतं. हे ज्याचं जळतं त्याला तेव्हा कळतं. या गावात हे विश्व उभा केलं, हे गाव आपलं असं मानलं. दररोज पहाटे नाथाच्या मंदिरातल्या घंट्याचा आवाज आला की गावानं ओळखावं, दादा मंदिरात आले. आठवड्यातनं 2 आठवड्यातनं भेट होत होती. नातवंड गावाला आली तर म्हाताऱ्याशी तोंड भरून बोलत होती. म्हातारा माणूस किती म्हातारा असू द्या, पण घराचं कुलूप असतं. हे नातूला कळलं, आपल्याला कळायचं नाही. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले नाही. एक आधारवड, एक मोठा वृक्ष. पंचायत समितीच्या सदस्य म्हणून संगीताताई काम करता, सून म्हणून कधी पाहिलं नाही. माझी लेक आहे म्हणून सांभाळ केला. डोळे मिटले, निघून गेले, आणि मग मात्र तुकोबऱ्यांचं प्रमाण ओठावरती आलं. पांडुरंगा, कितीही प्रयत्न केले तरी सगळ्याच गोष्टी तो आमच्या मनासारख्या होऊ देत नाही. आता तो कुठं 4 दिवस चांगले होते. दोन्ही पोरं पुण्याला उद्योजक म्हणून काम करतात. गावाकडं थोरला मुलगा काळ्या आईची सेवा करतो. पण हे वैभव पाहिला, हे कष्ट पाहिला, हे फळ पाहिला, हा आनंद पाहिला, आमचा बाप उरला नाही याचं दुःख आहे. पण नाईलाज आहे. ज्याला जन्माला घातलंय ना, त्याला एक दिवस देव स्वतः घेऊन जाणार आहे. मग कोणीही आडवा येऊ द्या, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा. काळाची होडी पडेल बाजेवा, काळाची होडी पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप. काळाची होडी काळाची फुले पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप. ज्याचा जन्म झाला, एक दिवस उघडलेले डोळे झाकायचे. 3 ठिकाणी माणसानं आवर्जून वेळ काढून जाऊन यावं. बसलेलं आहे का? 1 दवाखान्यात, 2 तुरुंगात, आणि 3 स्मशानात. ज्या दिवशी तुम्ही दवाखान्यात जाल
त्या दिवशी तुम्हाला तुमच्या आरोग्याची किंमत कळेल, शरीर किती महत्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्ही तुरुंगात जाल त्या दिवशी तुम्हाला कळेल भारतीय राज्यघटनेनं दिलेलं व्यक्ती स्वातंत्र्य किती लाख मोलाचं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही स्मशानात जाल त्या दिवशी तुम्हाला कळून चुकेल. आज स्वतःच्या पायानं आलो, एक दिवस दुसऱ्यांच्या पायाने तर यायचे. कोणे दिवसी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर चालत जावे, कोणे दिवसी माहिती चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवसी स्मशानी जाऊन एकटे राहावे. माझ्या दादानो, मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, मातीतनं आलो, मातीत जायचंय. फक्त वेलांटीचा फरक आहे. जिच्या पोटातून जन्म झाला ती माता, आणि जिच्या पोटात आपल्याला जायचंय ती माती. दोन्ही तितक्याच ताकदीच्या आहेत बरं. त्यामुळे माणसानं मातीलाही विसरू नये आणि मातेलाही विसरू नये. आणि म्हणून हा सात्विक परिवार आज मोक्षप्राप्तीच्या अनुषंगानं आजचं कीर्तन आहे, पुण्यस्मरण. आणि त्याच्यामध्ये आजचं हे कीर्तन म्हणजे याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आजचं हे कीर्तन हे शेवटाचं महत्व सांगणार आहे. आजच्या कीर्तनातून शेवट कसा गोड होतो हे मी सांगणार आहे. शेवटाला महत्व किती आहे याचा अनुमान तुम्ही आता बांधाल. सुरुवात महत्वाची नसते, महत्वाचा असतो तो शेवट. सुरुवातीला कमी किंमत असते, महत्वाचा असतो तो शेवट. सुरुवातीला सुरुवात छोटी असली तरी चालते, मोठा असावा लागतो तो शेवट. शेवट कसा असावा हे मी आजच्या कीर्तनातनं सांगणार आहे. अभंग तुकोबऱ्यांचा आहे. या कीर्तनाच्या निमित्तानं पंचकृषीतील सर्व श्रोते, सज्जन, मायबाप, मान्यवर मंडळी आपण आलेला आहात. मी बरोबर 12 वाजून काही मिनिटांनी कीर्तन संपवणार आहे. माझी एक नम्र विनंती आहे, मीही तुमच्याच तालुक्यातला आहे, मी काय पाकिस्तानचं पार्सल नाही. तेव्हा एक छोटीशी विनंती आहे, बघा जमलं तर आपल्याच माणसानं आपलं ऐकावं. मंडप सुंदर आहे, साऊंड गोड आहे. आपण सर्वांनी उठून मंडपात या, सगळे पुढे या. उशिरा आलेले लोक मागं बसतील. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तिथं बसला की तुम्ही साखरेसारखे गोड आहोत हो. मुंग्या चिकटतील तुम्हाला, येणारा तिथंच बसतो. काय पाटील कधी आला सरापलीकडं, टेकलाच तिथं. तेव्हा विनंती आहे समोर या. आणि परिवारातीलही तुम्ही सदस्य साहेब आपणही सर्वजण मंडपात बसा. स्वयंसेवक पाहतील कोण आलं कोण नाही आलं. 12 नंतर आपण सर्वांना भेटू, हरकत नाही. आजचा दिवस आणि आजची काही मिनिटं फक्त आपल्या वडिलांसाठी, दादांसाठी समर्पित करायची. सर्वजण मंडपात येऊन बसा. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरधारी ज्ञानदेव पंढरीनाथ पुरसरा, माऊली ज्ञानेश्वर पुरसरा, आदिशक्ती मुक्ताबाई की, पवनपुत्र हनुमान की. महाराजांचा शेवट गोड होतो याचं कारण आहे. ऐका बरं, मी या शेळके परिवाराबद्दल शेवटी काही मिनिटं बोलणार आहे. अभंगाचा अन्वयार्थ तुमच्या समोर मांडतो. आजचा अभंग म्हणजे फार पवित्र आहे, फार गोड आहे. आजच्या कीर्तनानं काय होईल? आजच्या कीर्तनानं समाधानाची प्राप्ती होईल. मी नेहमी एक वाक्य सांगतो, ते सांगतो पुढे जातो. आज जर शेळके परिवाराच्या दारात हे हरिकीर्तन होते तर यातली एकही गोष्ट वायाला जाणार नाही. काय गंमत आहे, एक तर श्रावण महिना, त्यातही यंदाचा श्रावण 71 वर्षानंतर आला. सुरुवातही सोमवारी, शेवटही सोमवारी. श्रावण महिना पूर्ण महिना आणि सगळे 5ही सोमवार याच्यामध्ये आहेत. एवढा पवित्र महिना आणि याच्यामध्ये आमच्या दादाला मरण आलं, ही अति पवित्रची गोष्ट आहे. काल पौर्णिमा झाली, आज रक्षाबंधनाचा हा दुसरा दिवस आहे. त्यामुळं बहीण भावाचं प्रेम आबाधित राखून दादा वैकुंठाला गेलेत. म्हणजे हरी कीर्तन आणि त्यात आज शेवट पुण्यस्मरण म्हणजे शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला. कशावरून म्हणता? शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता माझ्याकडे पहा, लक्ष द्या. मी सांगेन तुम्हाला, तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, सप्त्याला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही. हा आमच्या वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. आजच्या कीर्तनातनं टाळी वाजवायची, नामस्मरण करायचं, भगवंताला आळवायचं, आपलंसं करायचं आणि आपला शेवट गोड करून घ्यायचा. जगाची चिंता जर करत असाल तर कानं माझ्याकडे द्या. काल कुणी आपलं नव्हतं,
आज कुणी आपलं नाही आणि उद्याही कुणी आपलं नसणार आहे. परवा कुणी आपलं नाही, आता आपलं कुणी नाही आणि यानंतर सुद्धा आपलं कुणी नाही. येताना आला हात रिकामे होते का काही घेऊन आला होता? पटकन बोला. रिकामे. येताना आला हात रिकामे का भरलेले? रिकामे. जाताना जाणार आहे हात रिकामे का भरलेले? रिकामे. मधल्यामध्ये शिवशिवी चालली आपली फक्त. हे माझं ते माझं, हे माझं ते माझं. आता मुद्दा क्रमांक 2, ज्याला आपण आपलं म्हणतो ते आपलं नाही आणि ज्याला आपण परक मानतो तोच फक्त आपला आहे. मुद्दा बारीक आहे का? आपलं शरीर आपलं 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 म्हणतो पण हे शरीर आपलं नाही आणि लोक भावकी ताब्यात राहिले ह्याची स्वप्न पाहतात. आपल्या डोक्याचे केस आपले का लोकाचे? पटकन बोला. आपल्या तोंडातले दात आपले का लोकाचे? आपले. आपले गुडघे आपले का लोकाचे? का घेतलेत बाबा तुम्ही कोणाचे 4 दिवस उसने? आपलेच. आपल्या डोक्याचा केस आपलाय. मग कधी आला का तुमच्याकडे पत्र घेऊन साष्टांग नमस्कार विनंती विशेष, मी तुमच्या डोक्यावर बरेच दिवस सर्व्हिस केली, काळा होतो, आता पांढरा व्हावा म्हणतो. ज्यांना टक्कल पडलाय त्याने ऐका. असा आलाय का एखादा केस? जाऊ का? तो काय मेवना आहे विचारून जायला? आपल्याच तोंडातला दात कधी आला का? अध्यक्ष महोदय, मी आपल्या या विधानसभेमध्ये भरपूर दिवस सेवा केलेली आहे. बरेच दिवस घोलमाडून खाल्लेला आहे. मी कधी श्रावण पाळला नाही, सोमवार धरला नाही, एकादशीचा आमचा तर दूर दूर संबंध नाही. मग म्हणणं काय? काय नाही, आता चावत नाही म्हणून पडावं म्हणतो. दात कुणाचा? आपला का लोकाचा? आपला. मग झाला का आपला? नाही. ज्याला माझं 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 म्हणतात ते शरीर जर आपलं नाही तर भावकी आपल्या ताब्यात राहील ही स्वप्न कशाला पाहिजेत? जरा बारीक आहे का? नाचणारा जोरण पैशाचा, नाचणारा मोरण पैशाचा जोर, या 2 गोष्टी जास्त दिवसाच्या नाहीत. वासनेच बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीचं धन जगाच्याही कामाचं नाही आणि आपल्याही कामाचं नाही, हे लक्षात राहू द्या. लबाडीचं धन कुणाच्या फायद्याला येत नाही. एका माणसानं मोटरसायकल चोरली, चोरून नेली. चोर तर आता सगळीकडे सुटलेत म्हणा. आणि महाराज बघून धनकी द्यायला लागलेत. आता सांगा जाऊ नका, पाकिटही घेतलेली. आता ऐका, एक व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीचं धन कुणाच्या फायद्याचं नाही. एका माणसानं मोटरसायकल चोरली, चोराच्या बाजारात घेऊन गेला. तिथे एक म्हातारा आला, द्या मोटरसायकल. देत नाही. कितीला द्यायची? 25,000. 21 देऊ का? 25च लागतील. मग 4,000 रुपये घेऊन वापस आलो. तोपर्यंत थांबा. म्हातारं गेलं आणि दुसरा चोर तिथं आला. चोराला गिरायक लागलं चोराचंच. मग त्याने विचारायला चालू केलं, द्यायची का मोटरसायकल? मग काय प्रदर्शनाला मांडली का? केवढ्याला दिली? मग अशी ऐकलं नाही का? नाही ऐकलं. 25,000 रुपये. दोन्ही चोरण दोन्ही बोलायला रगील. कितीला द्यायची? 25,000 रुपये. देतो पण ट्रायल घेऊन येऊ द्या. चावी घेतली, गाडी लावली, हायवेला लागला, पुन्हा नाही वापस आला. हे बसलं डोक्याला हात लावून. मग 15 मिनिटानं मगाचं म्हातारं होतं ना, ते वापस आलं पैसे घेऊन. पाटील, इकली काय हो मोटरसायकल? चांगली होती. हे नुसतं बघायचं, टुकुमुकू बघतोय चांगला. मागितली 21ला तर दिली नाही. हा. 4,000 घेऊन आलो. हा, पण दिली वाटतं तुम्ही. जाऊ द्या, आमचंच नशीब फुटकं नसल. आमच्याच नशिबात. तुम्ही तरी काय पुजायला आणली होती का प्रदर्शनाला मांडली होती? द्यायलाच आणली होती. माझ्याच नशिबात नसल मोटरसायकल. पण एक विचारू का पाटील? काय काय भावानं दिली मोटरसायकल? काय भावानं दिली? ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली. रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. हे लबाडीचं धन आहे. आणि म्हणून माझ्या दादानो, काल काही गोष्टी आपल्या नव्हत्या, आज काही गोष्टी आपल्या नाहीत. बरं, ज्या आपल्या आहेत त्याला आपण आपलं म्हणत नाही आणि जो परका आपण मानलाय तो आपला झाल्याशिवाय राहत नाही. कशावरून सांगता तुम्ही महाराज? ऐका. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे, तुझी आसते वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी बळे, सूर्यासी चालणे, तुझी
बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आवडे सूर्याची काळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा सज्जनही आहे सोयराही आहे आणि आपला आहे. पण अलीकडं काय झाले, देवालाच आपण विसरलो. विसरली तया परिणाम सांगतो. थोर झाली हानी पचतीला खाणी, पण तुकोबऱ्याने ते नाही केलं. महाराजांनी शेवट गोड करण्याकरता वैराग्य पत्करलं. वैराग्य आणि वैताग या दोन शब्दामध्ये फरक आहे बरं. आपल्याला येतो तो वैताग, साधून मिळवला ते वैराग्य. वैराग्य काय असतं ऐका. वैराग्य कशाला म्हणतात, दोनच साधू सांगतो. सुरुवातीला तुकोबराय सांगतो वैराग्य कशाला म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिष्यत्व पत्करलं जगद्गुरु तुकोबरायांचं. महाराज हे तुकोबरायांच्या कीर्तनाला यायचे, समोर बसायचे, महाराजांची कीर्तनं ऐकायची. छत्रपतींचं राज्य तयार व्हावं, निर्माण व्हावं हे स्वप्न उभ्या महाराष्ट्राचं होतं. महाराज कीर्तन ऐकू लागले. सुरुवातीला कीर्तनात बसताना गोडी तेवढी वाटत नव्हती, पण हळूहळू कीर्तनाची गोडी वाटू लागली, आवडू लागली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात वैराग्य निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबऱ्यांकडे आले. महाराज मला तुमच्या बरोबर यावं वाटतं. तुकाराम महाराज म्हणले आम्ही कधी पंढरपूरला जातो, कधी आळंदीला जातो, आम्ही भजनाला जातो. हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा, तुम्ही आमच्याकडे येऊ नका. ईश्वरानं ज्याला ज्याला जे काम दिले त्यानं ते निसंकोचपणानं काम करावं. आणि याहीपेक्षा सोपं सांगतो मायबा, ज्याला जे जमतं त्यानं तेच करावं. ज्याला जे जमत नाही त्यानं ते करायच्या भानगडीत पडू नये, अन्यथा भानगडी करू नये. आपल्याला जे जमतं ते आपण करावं. ज्याला गाता येतं त्यानं गावं, ज्याला बोलता येतं त्यानं बोलावं, ज्याला ऐकता येतं त्यानं ऐकावं. ज्याला जे काम जमतंय चांगल्या पद्धतीनं तेच काम आपण करावं. त्याच्यामध्ये आपण तरवेज होऊ, त्याच्यात आपला नावलौकिक वाढेल. अलीकडं माणसांचं काय झालंय, डिस्ट्रॅक्ट झालीत माणसं. इकडे जाऊ का तिकडे जाऊ, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही आमच्याकडे येऊ नका. तुमच्या हातात टाळ शोभत नाही, तुमच्या हातात तलवार शोभते. तुमच्या पायामध्ये पादुका शोभत नाही, बलदंड बाहू शोभतात तुम्हाला. तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे, पण छत्रपती ऐका बरं, तुम्ही आमचं शिष्यत्व जरूर पत्करा, पण हे राज्य तुम्ही निर्माण करायचं. महाराजांनी जबाबदारी खांद्यावर घेतली. छत्रपती शिवाजी महाराज कामाला लागले. असंख्य मावळे गोळा केले, सर्व जाती जमातीची माणसं एकत्र आणली, उभा महाराष्ट्र एकत्र आला. विजयसारखी तलवार चालवली, शत्रूचा निपात केला. 32 मन सोन्याने सिंहासन स्थापन केलं. वाघनक हातात दडून अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. भगवा निशान तुमच्या माझ्या तळहातावरती दिलं. उभ्या महाराष्ट्रात भगवा डौलानं फडकू लागला. हे राज्य संबंध छत्रपतींचा आहे, हे राज्य मराठ्यांचं आहे, हे राज्य मराठी माणसाचं आहे. सगळ्या जाती धर्माची माणसं एकत्र नांदू लागली. कुणी कुणाचा द्वेष करत नव्हतं, कुणा कुणामध्ये वाद नव्हते. 18 आलुतेदार 12 बलुतेदार एकत्र आले, एका आईचे लेकर म्हणून वागू लागले. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबऱ्यांच्या भेटीला गेले. महाराज तुमचा आशीर्वाद कामाला आला. गुरुच्या आशीर्वादामध्ये फार मोठी ताकद असते महाराज. म्हणून मोठ्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी माणसानं प्रयत्न करावा. साधूच्या मुखातनं बाहेर आलेली अमृतवाणी सहज बाहेर पडू द्या, पण उद्धार आहे. याला तुकोबऱ्यांचं एक प्रमाण आहे. सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती. सहज बोलले तुकोबा आणि महाराज राजे झाले. आमच्या सहज बोलण्यानं सुद्धा कधी कधी काही चांगली कामं होतात. माझ्याकडे मागच्या 1.5 वर्षापूर्वी नवरा बायको आले होते दैवडीचे. लय वैतागले होते. कशासाठी वैतागले होते ते तुषार महाराजाला माहित आहे. सारखेच रडायचे म्हणे 15 वर्ष झाली हो. मी म्हणलं रडू नका, जुळं होईल. जुळं झालो. त्या दिवसापासून 5-6 जोडपी माझ्या पाया पडून गेली, पण मी अजिबात म्हणलं नाही काय होईल, कशाला वैताग. नाही झाल्यावर आई बंद व्हायचं दुकान, झाकली मूठ 1.25 लाखाची.
छत्रपती शिवाजी महाराज तुकोबर यांना म्हणतात, महाराज तुम्ही बोललात आणि ते खरं झालं, मी राजा झालो. महाराज माझी एक इच्छा आहे. काय? गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी घ्या. मी वैराग्य सांगतो तुम्हाला, काहीतरी घ्या ना, काहीतरी घ्या हो, पाया पडतो. तुकोबराय हसले. काय देऊन देणार आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज? तुम्ही म्हणाल तर प्राण सुद्धा तुमच्या पायावर ठेवतो. हे सगळं वारकऱ्यांच्या कृपेनं आहे ना. मग माझं ऐका ना, माझी गुरुदक्षिणा स्वीकारा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, काय देणार आहात? माणिक, मोती, हिरे, जवाहीर, सोन्याच्या पराती गच्च भरून ऐवज आणला होता आणि जगद्गुरु तुकोबर यांच्या समोर मांडला. त्या परातींवर झाकलेली कापडं बाजूला करण्यात आली. लख प्रकाश पडला. आसमंत दुमदुमून गेला. सनई चौघड्यांचा जयघोष सुरू झाला. लोक म्हणू लागली, जगद्गुरु तुकाराम महाराज आपण हे स्वीकारावं. घोषणा होऊ लागल्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सनातन हिंदू धर्म की जय. ह्या घोषणा होऊ लागल्या. महाराज हसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी जवळ बोलवलं. गुरु कोण आहे? तुम्ही आहात. शिष्य कोण आहे? मी आहे. ऐकावं कोणी कुणाचं? महाराज आपणच बोलावं, आम्ही ऐकावं. आम्ही राजे झालोत, पण हे राज्य हे संतांच्या पायावरती अर्पण करायची ताकद आमची आहे. असं कराल? सगळं अर्पण कराल? काय अर्पण करायचं ते करा, पण ऐका राजे, सोने रुपे आम्हा मृत्यू के समान, सोने रुपे आम्हा मृत्यू के समान, सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, सोने रुपये आम्हा मृत्यू के समान. माणिक पाषाण जैसे माणिक पाषाण, माणिक पाषाण सोने रुपे आम्हा मृत्यू के समान, रुपये आम्हा मृत्यू के समान, सोने रुपये आम्हा मृत्यू के समान. छत्रपती शिवाजी महाराज, सोने रुपये आम्हा माती समान आहे. मग माती आणली असती तर घेतली असती का? अहो, माणिक पाषाण खडे जैसे, याला म्हणतात वैराग्य. नजराना सप्रेम भेट आणला होता, तो माघारी दिला. आपण दुकानातनं साखर घेतल्यानंतर चिल्लर माघारी घेताना त्यानं जर आपल्याला 10 रुपये आगाव दिले चुकून, गपचिप गाडीला किक मारून घर गाठतो का? त्याला कळायच्या आत घरी. ह्याला वैराग्य कशाला म्हणावं पुढचं सांगतो ऐका. दुसरं उदाहरण, नामदेव महाराजांच्या गरिबीला कंटाळून राजाईनं मरायचा प्रयत्न केलाय. बायकोने 4 पोरं कमराला बांधली आणि चंद्रभागेत उड्या टाकल्या. किती वेळा उड्या टाकल्या तरी बाहेरच यायच्या. देवाला म्हणल्या, वरून पण काळा ना आतून पण काळा, जगूही देत नाही मरूही देत नाही. मेलेला साप उचलला, विष खाऊन मरते म्हणे. घरी आल्या, त्याचे बारीक बारीक तुकडे केले, कडेत टाकले, खापराच्या कडेत शिजवले. लेकरं बसवली, बसा तुम्हाला मारते मग गिळते मग मरते. कडेवरचं झाकण उघडून पाहते तर काय, शिजलेला साप नव्हता, त्या कढईमध्ये सोन्याचे तुकडे होते. महाराज, मी वैराग्य सांगतो. कढई उचलली आणि पळतच गेल्या. देवळात होते नामदेव महाराज, कीर्तन रंगात आलं होतं. नामदेव महाराजाचं कीर्तन, आमच्यासारखं धोतर नव्हतं नामदेव महाराजाकडं, एवढं सुंदर उपरणं नव्हतं, असा फेटा मिळत नव्हता. नामदेव महाराजांची श्रीमंती सांगू का? ऐकाच. सुंभाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. सुंभाचा करदोडा, नारळाच्या केसरापासून बनवलेला सुंभ आणि त्याचा करदोडा होता. अशा परिस्थितीत नामदेव महाराजाच्या कीर्तनात देव नाचायला होता.
आमच्या कीर्तनात पुढं सरा म्हणलं तरी सरत नाही, एवढा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात. आणि खरं फरक आहे म्हणून तरी बरं आहे. चला पुढे. आता वैराग्य आहे का? राजाईनं कडे आणली, खापराच्या कडे सोन्याचे तुकडे घेतले आणि ते तुकडे नामदेव महाराजाच्या हातात दिले. बघा ना गरिबी हटली आपली. नामदेव महाराज म्हणले बरं झालं तू एवढं सोनं आणलं. भजनी मंडळ कंटाळले, एक एक तुकडा देऊन मोकळा होत. तुम्ही फक्त स्वप्न पहा बरं. हे नामदेव महाराज सांगतो. सगळं आहे ते वाटून दिलं. याला वैराग्य म्हणतात. वैराग्याचं तिसरं उदाहरण सांगतो मी, ऐका बरं, फार गोड सांगणार आहे. वैराग्याचं तिसरं उदाहरण, त्याच नामदेव महाराजांच्या आयुष्यात परिसा भागवत नावाचा एक मित्र मिळाला. मित्र आपली गरिबी दूर करणारा असावा. मित्र आपल्या गरिबीत 4 रुपयाची मदत करून स्वतःच्या पायावर उभा करणारा असावा. 4 रुपये उसने देऊन व्यवसायाला लावणारा असावा. स्वतःला बळकट करणारा असावा. असा मित्र नसावा 2-2 रुपये देऊन मित्राचीच नाव रानं आपल्या नावावर करून घेणारा. एक वेळ सज्जन वैरी परवडतो पण गद्दार मित्र चालू नये. मी पुन्हा सांगे, सज्जन वैरी असावा पण गद्दार मित्र एकही असू नये. माझ्या दादानो, नामदेव महाराजांच्या मित्रानं परिसा भागवतांनी एक परीस आणून दिला. म्हणे लोखंडाला लावला की सोनं होते. वैराग्य सांगतो. महाराजांना माहितच नाही. राजाईनं तो परीस घेतला, लोखंडाला लावला, अख्खा वाडा सोन्याचा केला आणि परीस माघारी द्यायला चालली तेव्हा नामदेव महाराज वाळवंटात ना आले. कुठं निघाली? आणि हे फक्त जावयाच्या कॅमेऱ्यानं चित्रीकरण केलं बाबा. 2 डोळ्यानं पाहिलं. काय? सासूबाईनं शिंबोडही टाकला आणि बेडकाही कडे टाकला. तसंच ढवळलं मामीनं. सकाळ सकाळ आंघोळ केली. 8-8:30 वाजता जेवायला पंक्ती बसल्या. जेवायला कोण कोण? जावई बुवा, सासरे बुवा, 3 मेहुणे, 3 मेहुण्या, साडूभाऊ, सगळी संघटनाच उतरली होती तिथं. सासू आली बासुंदी वाढायला. जावयानं भजे घेतले, चपात्या घेतल्या, पण बासुंदी आली. हात आडवा घातला. मामी नको, माझा मान राखा. राखला. नको. अहो थोडी तरी घ्या. नको. बोराटे महाराजांनी सांगितले बासुंदी खाऊ नये सासरवाडीतली. असं काही म्हणू नका, मी पण त्यांचे फॅन आहे, कीर्तन ऐकते. जावाय बासुंदी घेत नाही हे सासऱ्यानं बघितलं. सासऱ्यानं बाया मागं सारल्या, लुंगी वर केली. लुंगीवरच होता तो. गाठ मारली आणि पुढं आला. जावय बापू. काय मामा? घ्या ना. सासूबाई म्हणतात तर नाही. अहो कष्टानं बनवली पहाटेपासून. तेच तर बघत होतो मी. मग घ्या ना. मामा पाया पडतो पण भजी वाढा हवं तर, बासुंदी नको. मग हे मेवण्यानं बघितलं. दाजी
काय आम्ही असंच करतो का तुमच्या घरी आल्यावर? शिळ तुकडा असू द्या पण वरपून हाणतो आमटीवर. आई सकाळपासून राबते, दीदी सकाळपासून राबते, बासुंदी केली तुम्ही खात नाही. दाजी फासाव द्या पण बासुंदी देऊ नका. मग शेवटचा पर्याय कुणाचोच ऐकणं झाला मग मेहुणी येते. असं म्हणतात बाबा, कुणाचं नाही चालल्यावर मेहुणीचं चालतं. ती म्हणली दाजी नक्का ना आग्रह करू. नक्का ना मध्ये लय प्रेम होतो. काय मेहुणीचं प्रेम. बहिणीला फोन केला नाही रक्षाबंधनाला पण मेहुणीला फोन केला. बरं चाललंय का, कोण आलंय का, मी काय आज येत नाही. अरे तू काल जाणारच नाही येड्या, रक्षाबंधन आहे काल, तू काल कसं जाशील. श्रावण संपला की पहिला साडूभाऊच्याच घरी तुझा बेत आहे. हे सगळं ठरले. पुन्हा हात जोडली. खा ना दाजी. वहिनी हवं तर पिठलं भाकरी करा, तुमच्या हातनं विष पाजा वहिनी मला, पण बासुंदी पाजू नका. मेहुणी ऐकत नाही. तिनं वाटी घेतली, चमचा घेतला. दाजी एक घोट घ्या ना. नको ना वहिनी. घ्या ना. चमच्यात एक घोट घेतला. एवढं तरी प्या ना. तुला माहित नाही अजून मेहुणी आल्यावर किती लाड असतात. ऐका, हे सगळं झाल्यावर जावयाचा पारा चढला बाबा. आग्रह करता नाही नाही म्हणतो, नाही नाही म्हणतो. खुशाल मला वाटता मी काय असला तसलाय का, नात्या पुत्याचा आहे मी. नको म्हणलं तरी वाढता. मग सासरा आला. जावई बापू चिडू नका, झालंय काय सांगा. काय झालंय सांगितलं ना, माझ्यासही तुमच्या उलट्या व्हाल. झालंय काय. पहाटे पहाटे सासूबाईचं प्रेम कढईत उतरलं म्हणजे याला वैताग म्हणतात. आणि मग वैराग्य आलं का बघितलं म्हणून. हे तामसी वैराग्य. आणि हे पाहायला तुकोबा होते. एकदा का कळालं ना संसार वाईट आहे मग करूच वाटत नाही. वमन ते मनी बैसले से, वमन ते मनी बैसले से, वमन ते मनी बैसले, वमन ते मनी बैसले. विठ्ठल हे मन प्रपंचापासून, विठ्ठल हे मन प्रपंचापासून, विठ्ठल हे मन प्रपंचापासून, विठ्ठल हे मन प्रपंचापासून. वमन ते मनी बैसले, वमन ते मनी बैसले, वमन ते मनी बैसले, वमन ते मनी बैसले. एखाद्या वस्तूचा एकदा वीट आला की परत ते आयुष्यभर अंगी करू वाटत नाही, खाऊ वाटत नाही. बरेच जण म्हणतात बघा, मी जत्रेत गेलो होतो एकदा, मग ते भजी बनवताना बाईला पाहिलं. तिनं काय केलं, आवले मेकुडन शिंबुडन त्यात टाकला. तेव्हापासून भजीच खाऊ वाटत नाहीत बघा. तसं वमन ते मनी बैसलेसे. एकदा का प्रपंच वाईट आहे हे कळालं की मग येतो त्याचं नाव वैताग. वैतागाचं रूपांतर वैराग्यात, पण तुकोबरायांचं अवांतर नाही. महाराजांचं रूपांतर वैराग्यात, वैराग्यात आणि वैराग्यात. कशा करता, शेवटचा दिस. आता कुणी कुणी शेवट गोड केला ते सांगतो थांबतो, लक्ष द्या. दोघांनी शेवट गोड केला. एक भीष्माचार्याने आणि दोन रावणानं. तुम्ही तर म्हणाल महाराज ही तर अशी नावं घेतली तुम्ही दुसऱ्या पार्टीतल्या माणसांची, आपल्या पार्टीतलं काहीतरी सांगा. भीष्म काय आपल्या पार्टीतला आहे का? दुर्योधनाच्या बाजूने लढत होता. दुर्योधनानं एक दिवशी भीष्माचार्यांच्या कुटीतच जाऊन विचारलं, जय हरी जय हरी. खाता आमचं लढता त्यांच्या बाजूनं. कुचका होता दुर्योधन. असे बरेच दुर्योधन आपल्या परिसरात असतात. नीट कधी बोलतच नाहीत ते. टुचून बोलणार, नको ती बोलणार, पुढचं बोलणार. दुर्योधन सांगतो मी तुम्हाला. तुम्ही जर सांगितलं ना त्यांना गाडी घेतली बरं का मागच्या, घेणार तुम्ही, मोठी माणसं तुम्ही, तुमची पाचची बोट तुपात, तुझी काय राखेलच्या तेलात आहेत. सहज विषय काढा तुम्ही. काय नाही बंगला बांधला, आता बांधणार. तुम्हाला काय लोकांच्या मुड्या मोडलेल्या तू बघायला आलता. काल सहज एकानं माझी डायरी बघितली, तुमचं बरं आहे बाबा, 10ला पेरलं की 12:30 लोगावते, तू पेर बाबा. सहज विचारतात, काय मृदंगाचार्य महाराज, काय कुठं आहे खेळ, खेळ आहे पकवास घेऊन जायचे. हे दुर्योधनच असतात कुचके. असे लय दुर्योधन. सहज गाठ पडले. तुमचं काय बाबा, मोठी माणसं तुम्ही. बाया सुद्धा तशा जो गडे असतील यात नवल नाही. आता मी सांगतो पुढे जातो.
दुर्योधन कुचका बोलला. भीष्माचार्यजी खाता आमचं, लढता त्यांच्या बाजूनं, 13 मेले, आमच्यातले एकही मेला नाही त्यांच्यातला, हे चालणार नाही. भीष्माचार्य म्हणले कुचकं बोलू नको दुर्योधना, उद्या संध्याकाळपर्यंत पृथ्वी निष्पांडव करीन आणि मी पुन्हा येईन, आपलं ते मी माघारी येईन. हे न कळल्याबद्दल धन्यवाद. ऐका बरं, भीष्माचार्यांनी पण केला, उद्या संध्याकाळपर्यंत पृथ्वी निष्पांडव करेन. अरे ते भीष्मांचा पण होता, कोण जाईल आडवं. द्रौपदीला घाम आला, आता कपाळावरच्या कुंकवाचं काय खरं नाही. 5 नवरे तिचे पण घाबरून गेले हो. धर्मराजा, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव घाबरले. कृष्ण म्हणे तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना, मी असल्यानंतर काळजी नाही करायची, मी आहे, अजिबात चिंता करायची नाही. तात्या आता हे सांगतो कीर्तनातनं थोडा बाहेर जातोय, पण सगळ्याला ठाऊक आहे, थोडा बाहेर जातो, क्षमा करा मला. 1 मिनिटाकरता कृष्ण पाठीशी असताना काही होत नाही. रात्री आमच्याच घरी चोर आले होते. दररोज मी कीर्तनावून येतो 2ला, 3ला, 4ला, हॉर्न वाजवावं लागतात 4-5 वेळेला, तेव्हा गेट उघडलं जातं. भाऊंना जाग येत नाही, वडिलांना माझ्या. रात्री चोर आले आणि फक्त चोरानं लांबलचक काठी घालून चावी कीबोर्डची काढून घेण्याचा आतनं प्रयत्न केला. ती चावी पडली आणि माझ्या वडिलांना जाग आली. मोठा अनर्थ टळला. हे काय ऐकी वायकी नाही. ते निघून गेल्यानंतर CCTV कॅमेरे आहेत आमच्या घराच्या सगळ्या बाजूनं, ते सगळे पाहिले. तलवारी घेऊन, सुरे घेऊन होते बिचारे, दरोडा टाकणार होते. ते काय हलके होते का? मी पहाटे जाऊन कृष्णाच्या पाया पडून आलो. घराशेजारी मंदिर आहे माझ्या, मला प्रत्यय आला. दररोज तर माझ्या बापाला जाग येत नाही, आणि रात्री साधी चावी पडते एका कोपऱ्यात तर माझा बाप उठून बसतो, चोर आहेत म्हणून मोठ्यानं ओरडतो. ही कृपा कृष्णाची आहे. देव राखे तया मारी लोकोन. गंमत आहे का? श्रीकृष्ण पुढाला, द्रौपदी मी आहे ना माग, कशाला काळजी करतेस? अहो पण त्यांनी शपथ घेतली मारेल नवऱ्याला म्हणून. काळजी करू नको, चल माझ्या बरोबर, शेवट गोड करायचा आहे. घेतलं द्रौपदीला हातात धरलं, चल तू माझी लाडकी बहीण आहे. लाडकी बहीण योजना काय हाताच आहे का? तेव्हापासून होती बरं का माझ्या लाडक्या बहिणींनो. आजपासून मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या बहिणी. चालतंय ना? पटकन उत्तर द्या. बहिणी कुणाच्या? भावाच्या. भाऊ कुणाचा? बहिणींचा. मोठ्यानं बोला. भाऊ कुणाचा? बहिणींचा. बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? बस देऊ नका होय तरी म्हणा. चला पुढे. हात धरला द्रौपदीचा, चल. भीष्मांच्या दरबारात नेलं. पितामह सकाळी 3:30 वाजता माऊली दादा तपाला बसले होते. पहाटे 3:30 ते 4:30 हा ब्रह्ममुहूर्त आहे, म्हणून या वेळेत माणसानं आंघोळ करावी, याला ब्रह्मस्नान म्हणतात. 4:30 ते 5:30 हा ऋषी मुहूर्त आहे, म्हणून याला ऋषी स्नान म्हणतात. आणि 5:30 ते 6:30 हा मुहूर्त मनुष्य मुहूर्त आहे, म्हणून याला मनुष्य स्नान म्हणतात. म्हणजे 5:30 ते 6:30 या वेळेत जर आंघोळ केली तर ती आंघोळ माणसाची, आणि 6:30 पासून पुढे जर आंघोळ केली तर ती आंघोळ राक्षसाची. याच्याशी आपला काडी मात्र संबंध नाही. पुढे चला. ते तपाला बसले होते. हिनं डोक्यावरचा पदर सावरला, पळत गेली. हातातल्या बांगड्या वाजल्या होत्या म्हणून पाया पडली. पदरही सावरला होता म्हणून आता नका घेऊ कुणी. लक्षात आलं कोणीतरी सुवासिन दिसते. अष्टपुत्र सौभाग्यवती भवती. हसली. ओ भीष्माचार्यजी, हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? काल काय म्हणला होता तुम्ही? मारेन म्हणला होता ना माझ्या नवऱ्याला, आता म्हणताय जगवेल. काहीतरी एकच सिद्ध करा ना, इकडं तरी नाही तर तिकडं तरी. मग भीष्माचार्य म्हणाले, हे डोकं तुझं नाही, माग कोणतरी आहे सांग. म्हणे माग नाही, बाहेर आहे. सेवकाच्या श्री धरोणी चाले पादुका. याला म्हणायचं शेवट गोड होणं. आता दुसरं उदाहरण देतो, शेवटचा दिवस गोड व्हावा हे सांगून थांबतो. ऐका. सीता मैया नांदायला आल्या त्या दिवसापासून काहीच खात नव्हत्या. 7 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. आणि मग सासऱ्याने विचारलं, सोनबाई काय? राम माझा पुत्र आहे, कौशल्या सुमित्रा कैकेयीचा मी पती आहे, इंद्र माझा मित्र आहे, उर्मिला सीता श्रुतकीर्ती आणि मांडवी या माझ्या सुना आहेत, सुमंत माझा मंत्री आहे. का खात नाही सांग? तुमच्या घरात मी बोलावी एवढी माझी उंची नाही. सीता कैकेयी काय बोलली का तुला? नाही. मग सासूबाई बोलल्या नाहीत, मग सुमंत काय बोलला का? तू आमचा सेनापती आहे. हल्ली मंत्र्यापेक्षा त्याच्या पीएचाच जास्त रुबाब असतो. डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरच जास्त आकडतो. ते नसत का सुया खुपसायला बाया 5वी नापास झालेल्या लोया आकडतात.
डॉक्टर सुद्धा एवढा आकडत नाही, पण ते बायाले आकडतात. मग ते काही ते सुमंत काय बोलला का नाही. मग बोललंय कोण? ज्याच्या घरात माणूस मेलय त्याच्या घरचं पाणी पिणार नाही. आणि ब्राह्मणाचं पोरग मारलं तुम्ही, कुणाचं? श्रावण बाळ, आणि तुमच्या घरचं खायला लावता. ब्रह्महत्या झाली, जेवणार नाही मी पतिव्रत आहे. मग प्रायचित्त काय? त्याच्या ताकदीचा ब्राह्मण बोलवा. वशिष्ठांच्या सांगण्यावरून रावणाला बोलवलं. म्हणे श्रावण महिन्यात डाव्या पायाच्या उजव्या अंगठ्यावर एकच असतो, पुढे ऐका, महिनाभर उभा राहतो तप करतो. त्याला बोलवलं. रावणही आले. काय काम काढलं? तुम्ही आमच्या घरचं पाणी प्यावं, जेवावं, पोटभर खावं, म्हणजे मला जेवता येईल. सीतेनं जेवायला वाढलं. बसायला पाठ, टेकायला पाठ, पाठावर पाठ, त्याच्यावर ताट, पाठ चांदीचा, ताट चांदीचं, फुलपात्र चांदीचं, तांब्या चांदीचा, वाटी चांदीची, चमचा सुद्धा चांदीचा. कधी कधी चांदीची चमची, कधी कधी चमच्याची चांदी. ज्याला चांदीचा चमचा कळाला त्यानं चमच्याची चांदी सुद्धा कळून घ्या. पाणी फिरवलं ताटाला. नाही कळलं तर 2 महिन्यात कळलं. अजून ताटाला पाणी फिरवलं. आता जेवणार. तेवढ्यात रावण जेवत नाही म्हणल्यावर सीतेने विचारलं, अहो 12 वाजून गेले हो. मग ऊन बी चटकायला लागले, उराक्त घ्या ना. सीतामय्या, काय माझं नाव रावण आहे. हा, मी जेवायला आलो. बर, पण असा जेवत नाही. मग कसे जेवता? तुला माहित नाही का? जेवायचा आग्रह केला तर वारकऱ्याला आणि ब्राह्मणाला नुसतं जेवायला घालू नये, ताटाला काहीतरी दक्षिणा मांडावी लागते. हे मी काय सांगतो ते तुमच्या लक्षात आलं असेल. जेवून जाणार आहे मी वगैरे वगैरे. पुढचं ऐका. काय देऊ दक्षिणा? 1000 नको, 2000 नको, 5000 नको. मग तुझ्या कपाळावरच्या कुंकवानं, दशरथाच्या पोरानं, कौशल्याच्या राघवानं, जगाच्या बापानं, रामानं माझ्या लंकेला एकदा पाय लावावा, माझा शेवट गोड करायचा. सीतामाया म्हणल्या हे होणार नाही. माझा नवरा एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी, ते कुणाचं ऐकत नाही ते. मग आता करते काय? तुम्ही जेवत नाही तर मी जेवत नाही. कौशल्या रडू लागली, रामाला म्हणू लागली, राघवा अरे हो म्हण. आई, जिथं माझी भक्ती नाही तिथं मी जाणार नाही, हा माझा पण आहे. सीतामाया म्हणाले एवढंच ना, जिथं तुमची भक्ती नाही तिथं तुम्ही जात नाही. मग जिथं तुमची भक्ती असेल तिथं तुम्ही जाणार, नक्की जाणार. मग आधी मीच जाते ना तिथं. म्हणून अगोदर सीतामाया लंकेला गेल्यात. ही अफवा पसरली. रावणानं पळवलं, रावणानं पळवलं, मोटरसायकल पळवायला होय ना, आणि रावणानं पळवलं, रावणानं. आधी माया आधी शक्ती ती, तिला पळवणं काय सोपं आहे? तिच्या इच्छेनं ती तिथं गेली आणि मग पाठीमाग जावं लागलं प्रभू रामचंद्राला. शेवट गोड करून घेतला महाराज रावणानं. आपल्याला जर असं वाटत असेल आपलाही शेवट गोड व्हावा तर गणिका आठवा, आजामेळ आठवा. सुरुवात वाईट होती, शेवट चांगला केला. आठवू नका जड भरत राजा, सुरुवात चांगली होती, शेवटी मात्र वासनेत मन अडकलं आणि हरणी गर्भा जावं लागलं. मग आठवावं कुणाला? आठवावं ज्ञानोबा तुकोबाला, आठवावं सावतोबाला, आठवावं नाथ महाराजाला. अरे केलं काय तुकोबानी? शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस, गोड भावा शेवटचा दिस, गोड भावा शेवटचा दिस. यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. आता निश्चितीने पावन विसावा, आता निश्चितीने पावन विसावा, आता निश्चितीने पावन विसावा, आता निश्चितीने पावन विसावा. कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी.
विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी जय जय विठोबा रखुमारी. घडलं काय तुकोबराय तुमच्या आयुष्यात? कवतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. म्हणून हा संपूर्ण अभंग दादांच्या आयुष्याशी संलग्नित आहे. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. शेवट गोड झाला. तीनही मुलं आदरणीय दत्तात्रय साहेब, ज्ञानदेव दादा आणि अण्णासाहेब, संगीताताई, त्याचबरोबर आमच्या शांताई आणि सखूबाई, या संपूर्ण परिवाराला दुःख होणं स्वाभाविक आहे. एखाद्या दुसऱ्या गावात इथं यावं आणि या एखाद्या गावाला आपलंसं करणं तेवढं सोपं नाही. पण या परिवारानं हे गाव, परिसर आणि या परिसरातल्या सगळ्या माणसांचं हृदय जिंकलेलं आहे. आपण धन्य आहात आणि आपल्यापेक्षा धन्य माता पिता तयाची आहे. आपले आई वडील धन्य आहेत. कधी कधी आई बापाची पुण्य असावी लागते तेव्हा लेकरात चांगलं होतं. एक वाक्य सांगू का? मुलगा कसाही असू द्या किंवा तो कसाही असू द्या, आई बापाची पुण्य जर मागं असेल ना तर एखाद्याचं नशीबच उजळतं. त्याला लोकांनी किती नावं ठेवू द्या, किती शिव्या देऊ द्या, फक्त आपल्या मागं आई बापाची पुण्य असावी लागते. मागच्या 2-4 आठवड्यापासून महाराष्ट्रात बऱ्याच जणाला सूरज चव्हाण हे नाव माहिती झालं. बिग बॉस हा खेळ माहिती झाला. आतापर्यंत शिव्या देणारे लोक त्याचं कौतुक करू लागले. का कौतुक करतायत त्याचं माहित आहे? बिग बॉस मध्ये तो चांगला खेळतोय म्हणून नाही, तो नीतिमत्ता स्वच्छ ठेवून वागतोय म्हणून. कुठल्या खेळणाऱ्या त्या आया बहिणीला तो हात नाही लावत, स्पर्श होऊ देत नाही. एखादीनं राखी बांधली तर तिच्या पाया पडतोय, आदर देतोय, माय मावल्यांचा सन्मान करतोय. त्याचे विचार शुद्ध आहेत, स्वच्छ आहेत. पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक सिद्ध झालं त्या बिग बॉसच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आजही महाराष्ट्रात ताकदीला किंमत नाही, महाराष्ट्रात हिमतीला किंमत आहे. त्या सूरज चव्हाणच्या निमित्तानं एक सिद्ध झालं. आजही महाराष्ट्रात कपटी भावनेला किंमत नाही. ऐका माझ्या दादानो, स्वच्छ मनाला आणि स्वच्छ नीतीला किंमतच आहे. असंच मन या तीनही पोरांचं आहे. स्वच्छ मन, स्वच्छ राजकारण, राजकारणाबरोबर समाजकारण. आणि म्हणून तर आज एवढे सगळे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं मैत्रीचं नातं आहे. माझी एक विनंती आहे सर्वांना, एखाद्या कुटुंबानं जर आपल्यासाठी काही केलं असेल तर आपणही त्या कुटुंबाचं देणं लागतो. दादांची पुण्याई फळाला आली म्हणून आज एवढा समाज गोळा झाला. तुम्हाला हे विश्व निर्माण करता आलं. आज कितीतरी उपकार आहेत दादांचे. तुम्हालाही माहिती नाही दादानं गावाकडे किती लोक जोडलीत. तुमचं मोठे पण, तुमचं श्रेष्ठ पण मला मान्य आहे साहेब. तुम्ही कर्तृत्ववान आहात. राजकारण तुम्ही कधी केलं नाही, समाजकारण करत आलात. पण गाव तुमचं राजकारण, तुमचं समाजकारण याहीपेक्षा त्या गोष्टीला जास्त किंमत देते दिवस उगवायला नाथाच्या मंदिरातलं धर्मकारण. तुमचं राजकारण, तुमचं समाजकारण याहीपेक्षा सगळ्यात मोठा वाटा सिंहाचा कुणाचा असेल तो दादाचा. अख्खं गाव जाग होत होतं दादांच्या तिथं जाण्यानं. एवढा सोन्यासारखा माणूस होता. मला एक वैरी दाखवा या माणसाचा. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. अजून 1-2 वर्ष टिकले असते ना दादा, कळालं असतं स्वतःच्या कुटुंबाची किंमत, स्वतःच्या लेकरांची कर्तबगारी. कळाले असते साहेब, कळाले असती पोरगी, कळाले असती नातवंड. कळ्या आईशी बेईमानपणानं कधीही न वागणारा बाप आणि प्रामाणिकपणानं वागणारा पोरगा, हे कळालं असतं गावाला. दुःख त्याचं आहे. कुडामेडीतनं दिवस काढले, त्रासात जगले आणि सुखाचे 4 दिवस आले तर बापासाठी बरंच काही करू वाटत होतं. पण ती सेवा करून घ्यायला बिचारे थांबले नाहीत. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो न पाया तेव्हा ढासळ ते घर. ज्या बापाने जपलेले काला तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी येती थोडी आसवे डोळ्यात. त्या बापाबद्दल मी भरपूर बोलतो पण एकच वाक्य सांगतो थांबतो. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात, पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो त्याला बाप म्हणतात. भांडण हो द्या तात्या आपलं आपल्या भावाचं,
मध्ये बाप उभा राहतो, भांडू नका रे भाऊकीचा असू होईल. ज्या दिवशी बाप मरतो त्या दिवशी कोण असतं समजोता करायला. म्हणून एक वाक्य सांगतो आणि तुमचा निरोप घेतो. ज्याला आपला बाप कळाला त्याला विठोबा कळाला, आणि ज्याला आपली आई कळाली त्याला रखुमाई कळाली. तुकाराम 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 तुकाराम. आदरणीय परमशुद्ध हरिभक्त पर्यंत तुषार महाराज गाडे, ऋषिकेश महाराज कदम, ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, परम आदरणीय परमशुद्ध आदरणीय लक्ष्मण तात्या, आदरणीय जालेंद्र तात्या, माझे सन्मित्र आणि माझे बंधू, बंधू म्हणण्यापेक्षा मेवणे म्हणावं, आदरणीय किशोर दादा, आदरणीय आमचे स्वप्नील दादा पुढे आहेत, पत्रकार साहेब कदम दादा आपलंही स्वागत आहे. इकडं दादा आहेत, इकडं तात्या आहेत. एकाच नाव घेतलं एका कसं राहणार आहे. पाठीमागं आमचे रुपनवर पाटील, डोंबाळे पाटील, डोंबाळवाडीचे सरपंच आणि आपण सर्वजण आहात. सगळ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा करा. माझे बंधू, माझ्यावर धाकट्या भावाप्रमाणे माया करणारे आदरणीय माऊलीदादा पाटील तेही उपस्थित आहेत. आपण सर्वजण आहात. पाठीमागं दादा आहेत. सगळ्यांच्या चरणा अरविंदी नतमस्तक होतो आणि थांबतो. एकाचं नाव राहिलं असेल, कुणाचं नाव राहिलं असेल तर मला क्षमा करा. काय आहे, मला हे जमत नाही, ह्याचं नाव घे त्याचं नाव घे, माझा तो पिंड नाही ना, मला जमत नाही. खरं सांगतो, मला ते जमायला पाहिजे होतं. मी नक्की आमदारकीसाठी विचार केला असता. माझ्या नाही म्हणत, तुमच्या कुणाच्या तरी असं म्हणतोय मी सपोर्टिव्ह सिस्टम. मला काय करायचंय माहिती आहे ना, मला हे जमत नाही, ह्याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या. नेमकं असंच होतं बघा तात्या, माझ्याबद्दल तक्रार येतात, कुणाच तरी नाव राहतच राहतं. म्हणजे काय, मी त्यात गुंतत नाही ना, माझ्या डोक्यातच कधी नसतं. माझं प्रेम इकडं नसतं, तुमच्यावर श्रद्धा आहे, इकडं जास्त माया आहे. म्हणजे त्यामुळे ह्यांची सगळ्याची नावं मला एक वारकरी दाखव माझ्याकडून राहत होतो, पण ते इकडं जरा जमत नाही. त्यामुळं कान धरून माफी मागतो बरं का किशोर भैया. कुणाचं नाव कुठं जर राहिलं तरी मला येऊन कानात सांगत जा. त्यात काय असते, तेव्हा आपलाच महाराज आहे, लगेच खाली बसून सांगत असं नाव घ्या, मी उखाण्यात घेईन, त्यात काय असते. त्यामुळे अत्यंत सुंदर विनेकरी बाबा या गावचं स्थानिक भजनी मंडळ आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. 2-3 सूचना सांगतो. कीर्तनाला लवकर येत जा. दुसरी गोष्ट, पुढे सरून बसत जा. तिसरी गोष्ट, अंधश्रद्धा पाळू नका. चौथी गोष्ट, महाराष्ट्रातली मराठी शाळा आणि महाराष्ट्रातली एसटी वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. सध्या या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. आपलं गाव स्वच्छ ठेवा. 6वी सूचना सांगेन मी तुम्हाला, आपल्या गावातल्या पोराचा अभिमान बाळगा. एखादा जर कार्यकर्तृत्वानं पुढे जात असेल तर त्याला सपोर्ट करा, पुढे जा म्हणावं. आणि दुसरी एक सूचना, सख्या भावाविषयी आदर ठेवा. आता अलीकडे एकच विटंबना झाली, सक्का भाऊ जर श्रीमंत झाला तर जो मागं राहिलाय त्याला राग येतो. मी एक वाक्य सांगू, आपला सक्का भाऊ जर त्याच्या कर्तृत्वानं, त्याच्या कर्तबगारीनं, त्याच्या ताकदीनं, हिमतीनं अहोरात्र कष्ट करून जर तो श्रीमंत झाला असेल, तो धनिक झाला असेल, त्याची प्रॉपर्टी वाढली असेल, जर त्याला श्रीमंती मिळाली असेल, तर जो मागं राहिलाय त्या भावाला कधीही थोरल्याचा किंवा धाकट्याचा जो पुढे गेलाय त्याचा हेवा वाटता कामा नये. उलट त्यानं म्हणलं पाहिजे, शेवटी माझ्याच बापाचं रक्त श्रीमंत झालंय, मला माझ्या बापाचा आणि भावाचा अभिमान आहे. हे फक्त पाळागड्या बस, बाकी काही नाही. 2 गोष्टी घरातल्या बाहेर जाऊ नयेत. 1 आपल्यावर झालेलं कर्ज आणि 2 आपल्याला मिळालेला पैसा लोकाला दाखवू नये. तुम्ही जर लय डबिलकी जगाला दाखवली ना, उसने सुद्धा पैसे कोण तुम्हाला देत नाही गरजेला. आणि तुमच्यावर झालेलं कर्ज जर लोकांना सांगितलं ना तरी कोण कामाला येत नाही. त्यामुळे या गोष्टी सांभाळा आणि थांबा. चांगलं वागा, चांगलं राहा, एकमेकांना मदत करा. अलीकडे जेवायला सुद्धा वाढायला कुणी कुणाच्या दारात वाकेना झाले, पण एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, एकमेकांना मदत करा. आणि शेवटची सूचना देतो थांबतो. तरुण पोरांनी परमार्थात या, भजनी मंडळांनी यात या, तरुणांनी यात आलं पाहिजे, वडीलधाऱ्यांचा आदर केलाच पाहिजे. दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला, शिकलेल्या पोरांनी यात या. मी नेहमी सांगतो, मी स्वतः प्राध्यापक होतो, माझी धर्मपत्नी डॉक्टर आहे. हे मी का सांगतो तर तुम्ही माझ्याकडून हा आदर्श घ्यावा, प्रेरणा घ्यावी आणि तरुणांनी यात यावं. नातेपुतेमध्ये स्पर्श क्लिनिक या नावानं आमच्या धर्मपत्नींचं हॉस्पिटल आहे. त्वचा आणि त्वचा संदर्भानं आमच्या धर्मपत्नी क्लिनिक सांभाळतात. अत्यंत चांगली प्रॅक्टिस आहे. विशेष म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्याकडून 1ही रुपया आपल्या हॉस्पिटलमध्ये फी आकारली जात नाही. महाराष्ट्रातलं पहिलं वारकऱ्यांसाठीचं मोफत हॉस्पिटल आम्ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं उभा केले. फक्त एकच विनंती आहे, कधी आलात तर तपसायपुरती माळ घालून येऊ नका. माळशिरस तालुका आहे बाबा, सांगितलेलं बरं राहतं होय भैया. त्यामुळं हे फक्त आजन्म माळकरी व्हा, हा ह्याच्या पाठीमागचा संदेश आहे. म्हणजे माळकऱ्यांनी येऊ नका असं नाही, बिगर माळकऱ्यांनी तुमच्यासाठी सुद्धा धर्मपत्नींची मोठी सेवा आहे. आपण येऊ शकता, कीर्तन झाल्यावर कार्डे घेऊ शकता. झालेलं कीर्तन दादांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. या शेळके परिवाराचा असाच उत्कर्ष वाढत राहावा आणि दादांच्या कृपा आशीर्वादानं
या शेळके परिवाराचं नाव 7 समुद्राच्या पलीकडे निघावं हीच इच्छा व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम. एक नाव फक्त राहिलं, ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून आजचं हे कीर्तन आणि साऊंड सिस्टम कुणाचे? नवनाथ मंडप गुरु मस्तान मंडप साऊंड सिस्टम यांचे सुद्धा, जिनपुरी यांचे सुद्धा आभार मानतो. आणि मला माफ करा बरं का, बॉक्सवरची नावं वाचली म्हणून सांगितलं. आणि झालेलं कीर्तन सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोली दे कुडी बेडी वा कुडी उत्तरे राजमा परत महाराज उच्चारे अधिकार में आकोला राजमा परत महावने ज्ञानेश्वरा कपाय पे कर राजमा परत महाराज तुम्ही सिद्ध. सर्वांनी जागेवरती उठून उभे राहा. घरातील सर्वांनी फोटोच्या समोर या.